हर हर महादेव मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मालविका व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी महाशिवरात्री होती, हे आपणास सर्वांना माहिती आहे. आणि महाशिवरात्रीचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं. आणि म्हणजे हे वातावरणच काहीतरी वेगळं असतं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पण कधी महाशिवरात्री साजरी केली जाते, त्या दिवशीचं जे वातावरण असतं ते अतिशय भक्तिमय असतं. अशाच एका मंदिरामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. हे मंदिर जे तुम्ही पाहत आहात, हे मंदिर पुण्यामध्ये सिंहगड रोडवर स्थापित आहे. जेव्हा कधी तुम्ही पुण्याला याल तेव्हा हे मंदिर नक्कीच व्हिजिट करा, असं मी तुम्हाला नक्कीच सांगेन. जसे की तुम्ही पाहत आहात की हे मंदिर खूप छान असं सुंदर सुरेख असं सजावट याची केलेली आहे आणि अजूनही ती चालू आहे. कारण की हे जे शूट मी करत आहे हे मी ॲक्च्युली शनिवारी रात्री करत आहे. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळे इथे मला शूट करता आलं नसतं आणि मला तुम्हाला मंदिराचा गाभाराही दाखवता आला नसता. या मंदिराची एक विशिष्ट सांगता आहे, हे मी तुम्हाला दाखवते. तर आपण एक काम करू, आपण पहिले मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊयात. चला तर मग. थोडीशी रश कमी दिसत आहे ना, कारण की ती अजून म्हणजे सजावट वगैरे चाललेली आहे, लोक दर्शनाला येत आहे. तर चला आपण गाभाऱ्यात जाऊयात. हे आहे मंदिराचा गाभारा आणि ह्या गाभाऱ्याची एक विशिष्ट हे आहे की ह्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला 2 शिवलिंगांचे दर्शन होणार आहे. हे बघा, हे एक आणि दुसरेही शिवलिंग तुम्हाला त्यांचेही दर्शन होत असेल. आपण जेव्हा कधी महादेवाच्या मंदिरात जातो तेथे आपल्याला एकच आपल्याला महादेवाचे शिवलिंगाचे दर्शन होत असते, पण इथे तुम्हाला 2 शिवलिंगाचे दर्शन होणार आहे. त्यामुळे हे मंदिर खूप विशिष्ट असे वेगळे आहे असे इकडची लोकांची सांगता आहे, म्हणजे मान्यता आहे. आणि हे मंदिर फार म्हणजे खूपच पौराणिक आहे. ॲक्च्युली मला भरपूर उशीर होत होता, मलाही रात्री मंदिरात यायचे होते 12 नंतर. बहुतांश लोक इथे रात्री म्हणजे भरपूरच ठिकाणी महादेवाचे जे मंदिर आहे रात्री 12 नंतरच गर्दी होणे सुरू होऊन जाते. तसंच ह्या मंदिराचं पण आहे. या मंदिरामध्ये हनुमानांचं आणि शनिदेवाचं पण मंदिर होतं, जे की तुम्ही बघू शकता. आणि इथे भजन कीर्तन असं खूप छान असं भक्तिमय वातावरण झालेलं होतं. खूप सुंदर असं वाटत होतं. मला भरपूर प्रचंड घाई होती, कारण की मला पूजेची तयारी करायची होती. थोड्या वेळेमध्ये मी तुम्हाला दिसेलच की मी रात्री 12 वाजता पूजेला बाहेर पडलेलीच आहे. तर चला मग आपण भेटूयात रात्री 12 वाजता लगेच व्हिडिओमध्येच. मंदिराची सजावट आहे, तर चला आपण भेटूयात, जाऊयात आपण आता मंदिरामध्ये. रात्रीचे 12 वाजले आहेत, हे बघू शकता तुम्ही. ही माझी मुलगी आणि हे माझे मिस्टर आहेत. ही पूजेची ताट आहे, याच्यामध्ये महादेवाचे आवडतीचे फूल आहे, बेलपत्र आहे. मला फार आवडतं पूजापाठ वगैरे करायला, म्हणजे मी कधी म्हणजे असं चुकत नाही काही पूजापाठ वगैरे करायला, मला प्रचंड आवडतं. हे मी सोसायटीच्या बाहेर पडलेली आहे, बघू शकता भरपूर अंधार आहे, कोणीही नाही आहे. पण हा रस्त्यावरती बहुतांश लोक दिसणार तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे जाताना, कारण की रात्री 12 नंतरच महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गर्दी होणार आहे हे मला माहिती होतं. असं मी घाबरत फायनली मी मंदिरापर्यंत आली आहे. मोबाईल इथे अलाउड नव्हता जास्त यूज करायला, त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही. फारशी गर्दी नाही तर असं तुम्ही 3:30-4 वगैरे वाजता याल ना, तेव्हा इथं भरपूर तुम्हाला गर्दी जाणवेल. आता रात्रीचे काहीतरी आय थिंक मी 12ला बाहेर पडली होती, तेव्हा आता काहीतरी वाजले असेल 12:15 12:30 वगैरे झाले असेल. ही एवढी गर्दी आहे. असं तर तुम्ही 3:30-4 वाजता किंवा 5 वाजता वगैरे याल ना, तर ही गर्दी जी आहे ना, ही पूर्ण जी रांग दिसते ना तुम्हाला, ही पूर्ण भरलेली असते. इवन तुम्हाला मंदिराच्या म्हणजे खाली आपण तिथून चालत येत असतो ना, तिथे पूर्ण लाईन असते, म्हणजे बाहेरपर्यंत तुम्हाला लाईन आढळणार. आता हळूहळू थोडीशी गर्दी वाढतीये. आरती चालू होती, मोबाईल जास्त अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मला आरती तुम्हाला म्हणजे असं शूट करता आली नाही मला ॲक्च्युली. ही गर्दी म्हणजे मी हळूहळू थोडीशी म्हणजे जवळ आली आहे, मंदिराच्या आतमध्ये आली आहे, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी दिसते तुम्हाला. फार काही वेळ लागला नाही मला, 1च तासामध्ये माझं दर्शन झालं, जास्त काही वेळ लागला नाही. माझं दर्शन झालेलं आहे. गाभाऱ्यामध्ये कॅमेरा नेणं अलाउड नव्हतं, म्हणून मला तुम्हाला काही दाखवता आलं नाही. त्याच्यामुळे मी शनिवारी रात्रीच मी तुम्हाला गाभाऱ्यातील जे 2 शिवलिंग आहे त्याचे दर्शन मी तुम्हाला दिलेले आहेत. तर चला मग आता छान प्रकारे दर्शन झालेले आहे आणि आपण आता घरी जाऊयात. ही चालू बंद लिफ्ट होत होती, मला फार भीती वाटत होती. आणि ही फायनली मी आहे आणि मी घरी पोहोचलेली आहे. सो फ्रेंड्स, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.